नमः। सूत उवाच अथ तं सुखमासीन उपासीनं बृहत्स्रवाः देवर्षिः प्राह विपर्षि वीणापाणिस्मयन्निव। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात। याप्रमाणे व्यास महर्षी चिंतन करत होते। चिंताग्रस्त अवस्थेमध्ये स्वतःच्या मनाचा विचार करत होते की मी एवढं केलं, सगळ्या प्रकारचे शास्त्र सांगितले, धर्म सांगितले, उपासना सांगितल्या, प्रत्येकाच्या शक्तीनुसार धर्म सांगितला, कोणी कोणत्या धर्माचं परिपालन करावं, कोणता धर्म श्रेयस्कर आहे, कोणता धर्म हा सुखकारक आहे, हे सगळं सांगितलं। परंतु एवढा सांगितलेलं असताना सुद्धा मला अंतःकरणामध्ये समाधान का वाटत नाही, अंतःकरणात परिपूर्णता का वाटत नाही, अपूर्णता अंतःकरणामध्ये का जाणवते, असंपन्न इवा भाती। आणि असा विचार करता करता एकदम त्याचं उत्तर काही मिळालं नाही। संशय तेवढा निर्माण झाला की कदाचित आपण एवढं सगळं केलं, भारत सांगितलं, महाभारतातून नीतिशास्त्र सांगितलं, वेगवेगळे धर्मशास्त्र सांगितले, परंतु कदाचित मी भगवंताचं गुणवर्णन केलं नाही, म्हणून तर असं नसेल किंवा भागवता धर्मान न प्रायेण निरोपिता। भागवत धर्म सांगितला नाही, सांगितला पण प्रमुख किंवा प्रामुख्य स्वरूपामध्ये सांगितला नाही, मुख्य स्वरूपात सांगितला नाही। किंवा भागवता धर्मा न प्रायेण निरूपिता। प्रायेण मुख्यतः भागवत धर्म हा विवेचन केला नाही। कोणता धर्म विवेचन केला तर नीती धर्म, त्याचप्रमाणे आपद्धर्म, लौकिक धर्म हे सगळे सांगितले, पण मुख्यतः भक्ती विवरण केली नाही। कर्म सांगितलं, ज्ञानही सांगितलं, पण भक्तीचा विचार केंद्रवरती ठेवून चिंतन केलं नाही। आणि म्हणून कदाचित भगवंताला जे प्रिय आहे ते मी सांगितलं नाही। भगवंताला काय प्रिय आहे? प्रिया परमहंसानाम, प्रिया परमहंसानाम। परमहंस म्हणजे कोण? संन्यासी। सगळ्या प्रकारच्या सुखदुःखाच्या पलीकडे, संसाराच्या पलीकडे, प्रपंचाच्या पलीकडे जाऊन जे दुसऱ्या तीराला लागलेले आहेत असे ज्ञानवंत। प्रिया परमहंसानाम तर येत ह्याच्युत प्रिया परमहंस। हंस हा जो असतो तो फक्त मोत्याचंच सेवन करतो। हंस हा फक्त मोती खातो। मोती म्हणजे मुक्ती। संस्कृतमध्ये मुक्ती शब्द मोत्यासाठी वापरलेला आहे। त्यामुळं जो मोक्ष प्राप्त झाला तरी सुद्धा मोक्षाला बाजूला सर म्हणणारी जे संत आहेत, महात्मे आहेत, जे मुक्त आहेत, असे मुक्त भक्तीचाच स्वीकार करतात। आणि ती भक्ती म्हणजे भगवंताला प्रिय असलेली, कोणत्याही प्रकारचा असा नाहीये केवळ शुष्क घटमटादी चर्चा या ठिकाणी नाहीये। भागवत म्हणजे भक्त आणि भगवंत यांचा एकात्माविष्कार। भागवत ग्रंथ म्हणजे भक्त आणि भगवंत यांच्या प्रेमाचा आनंदमय साक्षात्कार। तो अजून मी घडवला नाही, कदाचित कारण मधुसूदन सरस्वतींनी भक्तीची व्याख्या करताना द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिकांगता असं म्हटलंय। द्रुतस्य भगवत धर्मात धारा वाहिकतांगता सर्वेशो मनसा वृत्तीर भक्तिरित्यभिधीयते। जी धारावाहिक आहे, जी गतिमान आहे, जी प्रवाहित आहे आणि जी अंतःकरणामध्ये आपल्याला भक्तीचा उदय घडून आणते, तो भागवत धर्म, ती भगवत भक्ती। आणि या भागवत धर्माच्या आचरणामुळे भगवंताच्या लीला, भगवंताच्या कथा याने अंतःकरण द्रवीभूत होतं। अंतःकरणामध्ये सद्रवता निर्माण होते, अंतःकरण शांत बनतं, अंतःकरणामध्ये प्रेमाचा झरा पाझरू लागतो आणि सर्वेश्वर भगवंताचं प्रवाहित अशा प्रकारचं जे अंतःकरणातलं रूप आहे
ते म्हणजे भक्ती आहे. त्यामुळं भक्तीचा उदय होण्यासाठी ईश्वराचं अलौकिक सामर्थ्य सांगितलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्याचं सौंदर्य रूप व्यक्त केलं पाहिजे. अंतःकरणपूर्वक हे भक्ताचे चरित्र सांगितले पाहिजेत. आणि म्हणून कदाचित असं तर झालं नसेल, आणि म्हणून ते म्हणतात सर्व वृत्ती भगवंताशी मी आजपर्यंत लीन केल्या नाहीत. आजपर्यंत मला फक्त लोकांना सांगायचं होतं, पण मी मला स्वतःला भक्तीमध्ये चिंब भिजवून घेतलं नाही. भक्तीमध्ये मी सुस्नात झालो नाही. लोकांना या किनाऱ्यावरती बसून, काठावरती बसून मी फक्त पोहायला शिकवलं, पण प्रत्यक्ष उडी मारली नाही. म्हणून ते म्हणतात मी कदाचित असं तर झालं नसेल, म्हणून हे सगळं व्यर्थ आहे. तसेवम खिलमात्मानं मन्यमानस्य खेद्यतः मन्यमानस्य. मनातले मनात विचार करू लागले की हे सगळं व्यर्थ आहे, मी जे केलं ते. भक्ती नसेल तर मग काय उपयोग आहे. एवढ्यात असा विचार करता क्षणित भगवान देवर्षी नारद यांचं आगमन झालं आणि वीणा वाजवत वाजवत भगवंताचं गायन करीत करीत भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. व्यास महर्षींनी पाहिलं, अरे आपल्या मनात इच्छा निर्माण झाली काय, आणि आपल्यापेक्षा मोठा गुरु आपल्याला ज्ञान देण्यासाठी आला काय. कारण ज्ञान जरी आपल्याला असलं तरी संशयरूपी जे ज्ञान आहे ते निरर्थक असतं. तो संशयाचा निराश करणारे कोणीतरी तिसरे लागतात. खूप मोठा एखादा डॉक्टर आहे, त्याला सगळं कळतं, पण आपली नाडी परीक्षा दुसऱ्याकडून करून घ्यावी लागते. पहा बरं नाडी, तुम्हाला नाही काय कळत, मलाही कळतंय, पण तुम्ही पहा. कारण प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या स्वार्थ विचाराने, आपल्या स्वतःच्या चिंतनामध्येच व्यग्र झाल्यामुळं तो कदाचित संशयग्रस्त होतो. आणि जिथे द्वैत निर्माण होतं, जिथे संशय निर्माण होतो, जिथे शंका निर्माण होते, तिथे तिसरा कुणीतरी लागतो. मग तो डॉक्टर असो, तो वकील असो, तो कुणी असो, ज्ञानी असो, पंडित असो, दुसऱ्याला विचारावं लागते शंका. स्वतः त्याचं निरसन होत नाही. म्हणून नारदाला पाहिल्याबरोबर व्यास महर्षींना अत्यानंद झाला. ते मोठ्या आनंदाने हर्षोत्फुल्ल मनाने उठून उभे राहिले, अभ्युत्थान दिलं आणि आपल्याच आश्रमामध्ये प्रत्यक्ष नारदाचं आगमन म्हणजे खरोखर दिव्य पुरुषाचं आगमन. नमस्कार केला आणि त्यांना बसायला आसन दिलं. त्यांची यथाविधी पूजा केली आणि पूजा केल्यानंतर हात जोडून व्यास महर्षी त्यांच्याकडे बघू लागले. पाहिल्याबरोबर पूजायामास विधिवत. आणि मग सुरपूजितम शब्द काय वापरलाय नारदासाठी, सुरपूजितम. देव सुद्धा ज्यांची पूजा करतात, मग व्यास महर्षी करणारच. किती मोठे ज्ञानी असू द्या, पण या नारदाची पूजा प्रत्यक्ष देव सुद्धा करतात, दानव सुद्धा करतात. कारण दोघांनाही ते सारखेच प्रिय आहेत. आणि एवढ्यात सूत सांगतात शौनकादिकांनो, याप्रमाणे नारदाला बसायला आसन दिलं आणि शांत प्रवाह या ठिकाणी सरस्वती नदीचा चाललेला आहे. सकाळची वेळ आहे आणि शांत वातावरणामध्ये मंद अशा प्रकारचा वारा वाहतोय. सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. सकाळचं होम हवन झालेलं आहे. अशा शांत प्रसन्न वातावरणात नारद त्यांच्याकडे बघून हसू लागले. व्यास महर्षीकडे किंचित स्मित हास्य करून कटाक्ष टाकला. देवर्षी प्राह विप्रर्षी वीणा पाणी स्मयन्निव. हातामध्ये वीणा घेतली होती आणि हळूच हसले. हसल्याबरोबर का बरं हसले, कशामुळं हसले? याच्यासाठी की व्यासांच्या मनामध्ये काय हे नारदांनी ओळखलंच होतं. नारद म्हणतात, पाराशर्य महाभाग. पराशर ऋषीचे पुत्र आपण आहात, आपण महाभाग आहात, मोठे आहात आणि आपण भवतः कच्चिदात्मना, आपण खरं म्हणजे ज्ञानी आहात. पण एवढं असून सुद्धा
मला आपल्या चेहऱ्यावर एक चिंता दिसते. का बरं? तुमच्या चेहऱ्यावर चिंता कशामुळं? मन जाणणारे होते नारद. मन तुमच्या चेहऱ्यावर नाही, मनात काय चाललंय मन जाणणं ही विवेकानंद म्हणतात फार मोठी गोष्ट नाहीये, सहज आहे. लोकाच्या मनातलं काय हे ओळखणं ही फार मोठी अवघड गोष्ट नाहीये म्हणे. त्यासाठी आपल्या मनावर आपलं नियंत्रण पाहिजे. आपल्या मनावरती योग या साह्याने आपण जर सतत योगाचं अनुष्ठान केलं तर आपल्याला दुसऱ्याच्या मनातलं काय ते कळू शकतं. परितुष्यती शारीर आत्मा मानस एव वा. प्रश्न विचारला, का बरं नाही का? तब्येत बरी नाही? नाही चांगली आहे ना, तब्येत चांगली आहे. 3 शब्द आहेत, शारीर, आत्मा आणि मानस. आयुर्वेदाने स्वस्थवृत्त नावाचं सुरुवातीला पहिलं प्रकरण दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये. स्वस्थ म्हणजे काय? स्वस्थ कशाला म्हणायचं? मी स्वस्थ आहे म्हणजे मी निरोगी आहे. कशावरून? निरोगीपणाचं लक्षण काय? तर निरोगीपणाचं लक्षण सांगत असताना आयुर्वेद सांगतं, मन, शरीर आणि आत्मा ज्यांचा स्वस्थ आहे त्याला स्वस्थ इत्यभिधीयते. मन, शरीर आणि आत्मा. शरीर स्वस्थ आहे, मन स्वस्थ नाही, मन चंचल आहे, मन व्यग्र आहे, मग तुम्ही स्वस्थ नाही. म्हणजे मानस रोगाचा पहिला साक्षात्कार आज नाही झाला. सायकोलॉजीचा विचार आज नाही केला. व्यास महर्षींनी आधीच केलेला आहे आणि त्याच्या यादी नारद महर्षींनी केलेला आहे. आयुर्वेदामध्ये त्याचं विवरण आलेलं आहे. आयुर्वेदात आलंय म्हणजे अथर्ववेदात आलंय. अथर्ववेदात हा सगळा विचार आहे. परितुष्यती शारीर आत्मा मानुष एव वा. मन तुमचं व्यग्र नसलं पाहिजे. शरीर कोणत्याही प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त नाही पाहिजे. आधी म्हणजे मानसिक रोग, व्याधी म्हणजे शारीरिक रोग. आधी, व्याधी आणि उपाधी या 3 गोष्टी रहित मन असलं म्हणजेच त्याला स्वस्थ वृत्त म्हणतात. म्हणून ते म्हणतात परितुष्यती शारीर. तुमचं शरीर, मन आणि आत्मा, तुमचं अंतःकरण हे व्यग्र आहे असं वाटतं का? जिज्ञासितम सुसंपन्न मपितेद महद्भूतम. का बरं? तुमचं मन चंचल आहे, तुमच्या मनामध्ये व्यग्रता आहे का? तुम्ही तर एवढं भारत केलं, महाभारत केलं, मुद्दाम त्याला खिजवण्यासाठी. नारद म्हणतात, का हो तुम्ही तर एवढं केलं, कृतवान भारतम स्वस्वम, तुम्ही भारत केलं, तुम्ही लोकांसाठी एवढं ज्ञान सांगितलं, तरी तुमच्या मनाला चिंता कशासाठी? मग जिज्ञासित मधीतंच ब्रह्मवत सनातनम, तुम्ही ब्रह्मज्ञानाचे विवरण केलं आणि अधीतम, तुम्ही सगळं ब्रह्मज्ञानाचा अभ्यासही केलेला आहे, ते शिकवलेले आहे, ब्रह्म ज्ञान शिकवलंय. यत्तत् सनातनम अथापि शौचस्यात्मान अथापि किंवा तथापि, तरी सुद्धा एवढं सगळं करून सुद्धा तुमचं मन अजूनही अकृतार्थ तुम्हाला का वाटतं? असंपन्न तुम्हाला का वाटतं? तुम्हाला असं का वाटतं की आपण समाजासाठी काही केलं नाही? तर व्यास म्हणतात, महाराज अहो तोच तर विचार मी करत होतो, याच विचारापर्यंत मी आलो होतो. तुम्ही आलात आणि माझ्या मनातल्या शंका आता दूर करण्यासाठी भगवंतानीच तुम्हाला पाठवलं. अस्तेव मे सर्वमिदम. व्यास महर्षी म्हणतात, नारद महर्षी आपण सगळं जाणता, मी काही सांगायची गरज नाही तुम्हाला. मी काय सांगावं तुम्हाला? तुम्ही मला प्रश्न विचारायले, मी काय सांगावं? हो, काही वेळेला आज डॉक्टर रोग्याला विचारतात काय होतं, तुला काय होतं, आणि त्याप्रमाणे औषध देतात. जुन्या काळातले वैद्य असे नव्हते, ते नाडी परीक्षा करायचे आणि सांगायचे तुला अमुक होते, तुझं हे दुखणं आहे का? तेवढं ज्ञान त्यांना होतं. त्याप्रमाणे अस्पेव मेव सर्वमिदम, तुम्ही सगळं जाणता, तेव्हा तुम्ही त्वयोक्तम तथापि नात्मा परितुष्यते मे, तुम्ही जाणता की माझ्या मनात काय चाललंय, माझा आत्मा संतुष्ट का नाही, तर त्याचं मूळ कारण तुम्ही शोधा आणि मला सांगा.
माझ्या अंतःकरणाचा शोध तुम्हीच घ्या. तुम्हीच माझ्या अंतःकरणात, तुम्हीच माझ्या मनामध्ये माझ्या विचारांचं द्वंद्व कमी करा. आणि तन्मूलम अव्यक्त मगाध बोधम, तुम्ही अव्यक्त माझ्या अंतःकरणात जे काही चलबिचल चालली आहे ती, त्याबद्दलचा प्रश्न तुम्ही विचारला, पण त्याचं उत्तर तुम्हीच द्या. कारण सवयी भवान वेद समस्त गुह्य मुपासितो यत पुरुषा पुराणा, तुम्ही खरे ज्ञानी आहात. त्याचप्रमाणे अंतः परे ब्रह्मणी धर्मतो योगेन निष्णातस्य, तुम्ही श्रेष्ठ दर्जाचे उपासक आहात, भक्त, तुम्ही भक्त आहात. या ठिकाणी नारदाबद्दल बोलताना ते म्हणतात की तुम्ही परावरेशो मनसैव विश्वम, तुम्ही सर्व जाणता, पर आणि अवर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही जाणता. तुम्ही माणसाचं मन जाणता, मनसैव संकल्प मात्रेन गुणैही, मनातले संकल्पही तुम्ही जाणता आणि विकल्पही तुम्ही जाणता. तुम्ही परावरेश कार्यकारण नियंता, परावरेश कोण? भगवान. पर आणि अवर ज्याचा ज्ञाता, ज्याचा जाणकार भगवान आहे, नियंता विश्वाचा भगवान आहे. तेव्हा तुम्ही त्याची उपासना केलेली आहे. आम्ही ज्ञानाची उपासना केली, पण तुम्ही भगवंताची उपासना केली आहे. अगाध बोधताम प्रपंचयन्नाह, ते म्हणतात तुम्ही सर्व जाणता. यदस्मात् पुराण पुरुष उपासित स्वया कथम भूतः परावरेशाः कार्यकारण नियंता मनसैव संकल्प मात्रेण गुणैः कृत्वा विश्वं सृजति इत्यादी. भगवंताची भक्ती आपण केलेली आहे आणि तुम्ही सर्व विश्वामध्ये फिरता. कसे फिरता? ते म्हणतात पर्यटन न, तुम्ही सगळ्या विश्वामध्ये पर्यटन करता. कसं? तर ज्याप्रमाणे सूर्य सर्वत्र फिरतो, सूर्य सर्व जगामध्ये प्रकाश देतो. त्वम पर्यटन नर्क इव त्रिलोकी मंतश्चरो वायू रिवात्मसाक्षी. व्यास महर्षी नारदाचं महत्व गातात. नारद कसे होते? विश्वामध्ये सूर्य जसा प्रकाश देतो तसे तुम्ही स्वयंप्रकाशी आहात. विश्वामध्ये प्रकाश देण्याचं काम, ज्ञानाचा प्रकाश तुम्ही देता. जसं तापहीन असणारे तरणी आहेत, तापत्रय ज्यांच्यापासून आपल्याला मुक्त असलेले, कोणत्याही प्रकारचा ताप न देणारे आणि मुक्त, तापत्रयापासून मुक्त असे असणारे जसे सूर्य असावेत, त्याप्रमाणे तो आपल्याला प्राणाला मदत करतो. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे वायूचे प्रकार होतात. नाग, कृकर, देवदत्त, धनंजय वगैरे हे उपप्रकार आहेत. हे जसे आपल्या जीवनाला उपयुक्त आहेत. प्राण नसेल, वायू नसेल तर प्राणी जगणार नाही, जीव जगणार नाही, जंतू जगणार नाही, अहो झाडं सुद्धा जगणार नाहीत. म्हणून वायू ज्याप्रमाणे सर्वांना प्रेरक जसा आहे तसा संजीवक आहे, संजीवन देणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही होत नाही. सूर्य सगळ्याचा साक्षी आहे. साक्षी म्हणजे त्याच्या प्रकाशात सगळं घडतं, त्याला साक्षी म्हणतात. साक्षी शब्दाचा अर्थ अक्ष म्हणजे दृष्टी, स अक्षी, त्याच्या दृष्टीवर, त्याच्या दृष्टीने सगळं घडतं. पण तो कशा प्रेरक असलेले तुम्ही आहात. परावरे ब्रह्मणी धर्म तो व्रतैही. परावरे, परावर म्हणजे काय? ते म्हणतात अंतः परे ब्रह्मणी धर्म तो योगेन निष्णातस्य तदुक्त याज्ञवल्क्येन. टीकाकार असं म्हणतात की परावर शब्दाचा अर्थ असा आहे की पर आणि अवर. काही धर्म असे की जे आम्हाला काही ऐहिक गोष्टी सुख प्राप्त करण्यासाठी उपयुक्त आहेत, आणि काही धर्म हे मुक्तीसाठी कारक आहेत. दोन प्रकारचे धर्म आहेत, एक आचार, दुसरा विचार. एक धर्म आम्हाला लौकिक सुख प्राप्त करून देणार आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याप्रमाणे जो धर्म आहे तो धर्म आम्हाला लौकिक जीवन त्यातलं सुख प्राप्त करून देणार आहे, ज्याला आपण ऐहिक म्हणू. आणि दुसरा श्रेय आणि प्रेय, त्याला असं म्हणतात. प्रेय म्हणजे आम्हाला जे प्रिय आहे, जे आम्हाला ऐहिक आहे त्याला प्रेय म्हणतात, आणि श्रेय म्हणजे अत्यंतिक कल्याण म्हणजे मोक्ष. अशा दोन प्रकारचे धर्म आहेत. तेव्हा म्हणून
अयंतु परमो धर्मो यद योगेनात्मदर्शनमिती. तेव्हा त्यातलं जे परमधर्म आहे तो नारदा तुम्ही सांगितलाय. जो परावर अवर धर्म, परावर पर आणि अवर, तर परधर्म आणि अवर धर्म, त्यापैकी परधर्म अयंतु परमो धर्मो यद योगेन आत्मदर्शनमिती. तुम्ही आत्मदर्शन तुम्हाला झालेलं आहे का? तुम्हाला स्वतःला आत्मदर्शन झालंय. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की कोण उपदेश करू शकतो. ज्याला स्वतः आत्मसाक्षात्कार झालाय, ज्याला स्वतःला कळालंय, तो दुसऱ्याला सांगू शकतो. ज्याला कळालं नाही तो काय सांगणार आहे? तो फक्त शब्द वाचेल. पण त्यातलं तात्पर्य ज्याला कळालंय तो सांगू शकतो. म्हणून जो ज्ञानी आहे, नव्हे अंतर्ज्ञानी आहे, नव्हे प्रत्यक्ष परमात्म्याचा ज्याला साक्षात्कार झालाय, तर तुम्हाला साक्षात्कार झालाय. अयंतु परमो धर्मो यद योगेन आत्मदर्शनमिती, त्याला आत्मदर्शन म्हणतात. 4 प्रकारच्या कृपा असतात. कृपेचे 4 प्रकार आहेत. एक आहे शास्त्र कृपा. शास्त्र कृपा म्हणजे सगळे शास्त्र ज्याला पाठ आहे, म्हणल्याबरोबर कोणत्याही शास्त्राचं कोणतेही सूत्र त्याला पाठ आहे, त्याला झाली शास्त्र कृपा. शास्त्र कृपा झाल्यानंतर पुढे गुरुकृपा होते. गुरु म्हणतात आता तुला सगळे शास्त्र आले, आता तू संसार कर. म्हणून गुरु त्याला संसार करण्यासाठी परवानगी देतात. सगळ्या प्रकारच्या शास्त्राचं अध्ययन तू केलं आणि माझा तुला आशीर्वाद आहे. जर आशीर्वाद लाभला नाही तर वेळेला ज्ञान आठवत नाही. जसं कर्णाला आठवलं नाही ब्रह्मविद्या किंवा ब्रह्मास्त्र, आठवत नाही. ही झाली गुरुकृपा. तिसरी कृपा आहे ईश कृपा. भगवंताची कृपा नंतर होते. भगवंत प्रसन्न होतो, भगवंताचा साक्षात्कार घडतो. ही झाली ईश कृपा. पण ईश कृपेनंतरही अजून एक कृपा आहे, त्याला म्हणतात आत्मकृपा. आणि जी आत्मकृपा आहे त्या आत्मकृपेच्या शिवाय माणसाला आत्मदर्शन लाभत नाही. म्हणून ते म्हणतात तुम्हाला आत्मकृपा प्राप्त झालेली आहे, तुम्हाला आत्मदर्शन प्राप्त झालेले आहे. अवरेच ब्रह्मणी वेदाख्ये. तुम्ही परधर्मामध्ये तत्पर आहात. अवर धर्म कुणी सांगितला? ते म्हणतात याज्ञवल्क्याने सांगितला. अवर धर्म याज्ञवल्क्याने सांगितला, परधर्म नारदाने सांगितला. म्हणून परावर आणि तुम्हाला दोन्ही माहिती आहेत. याज्ञवल्क्य त्या ठिकाणी टीकाकार म्हणतात तदुक्तम याज्ञवल्क्येन इज्जाचार दमा हिंसा दान स्वाध्याय कर्मणाम. 5 प्रकारच्या गोष्टी आहेत या. कोणत्या? अवर धर्मातल्या. नारदांनी सुद्धा नारद पांचरात्र तंत्र नावाचं जे ग्रंथ लिहिलेला आहे, त्या पांचरात्र तंत्रमध्ये त्यांनी 5 गोष्टी सांगितल्यात. कोणत्या? त्यामध्ये ते म्हणतात की या पांचरात्र तंत्रामध्ये उपासनेचे 5 अंग सांगितलेत. एक अभिगमन, दुसरं उपादान, तिसरं इज्जा, चौथा स्वाध्याय आणि 5वा योग. यापैकी अभिगमन हा जो मुद्दा आहे तो वारीला लागू पडतो. अभिगमन म्हणजे काय? उपास्य देवतेकडे जाणे. नारद भक्ती सूत्राचे विवरण करताना या ठिकाणी देगलूरकर महाराजांनी याचं विवेचन केलेलं आहे. ते म्हणतात की अभिगमन विशेष प्रकारे जाणे. म्हणून वारी, आपण जे वारीला जातो ती वारी भक्तीचा मार्ग कशामुळे? तर ते अभिगमन आहे, उपास्य देवतेकडे जाणे, आणि त्याला नारद भक्ती शास्त्राचा आधार आहे. त्यामुळं उपादान म्हणजे पूजा, उपचार वगैरे गोळा करणं, फूल, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य. धर्माचं विवरण करताना ते म्हणतात इज्जा, आचार, दमा, हिंसा, दान आणि स्वाध्याय. इथे इज्जा शब्द आहे. इज्जा म्हणजे पूजा. चुकलो ते सांगा, माझ्यातली त्रुटी काय ते सांगा, कारण तुम्ही सर्वज्ञानी आहात. म्हणून ते म्हणतात अशी प्रार्थना केल्यानंतर गुरुला सुद्धा सहज गुरु ज्ञान देत नाही. आपण जाऊन तिथे प्रणिपात नमस्कार करावा लागतो. ते म्हणतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गीतेने सांगितलंय ज्ञान कसं मिळवावं, आधी जाऊन नमस्कार करावा.
का नमस्कार करायचा? तर आपलं डोकं त्यांच्या पायाशी ठेवायचं, माझा अहंकार बाजूला, माझं ज्ञान बाजूला आहे, आणि मग प्रश्न विचारायचा. कारण तुम्ही प्रश्न विचारल्याशिवाय गुरुला कळत नाही याची लेवल काय, याला काय सांगावं, काय सांगावं, मला ज्ञान सांगावं, काय सांगू, तुझं मला ज्ञान कळू दे ना, काय तू कुठले किती खोल पाण्यात तेच कळू दे, मग मी सांगतो. तेव्हा तुझ्या ज्ञानाची इयत्ता काय ती मला कळली पाहिजे. मग नारदांनी सांगायला सुरुवात केली, भवतानुदित प्रायम यशो भगवतो मलम येनय वासो न तुष्येत मन्येत दर्शनम खेलम. व्यास महर्षी, अहो भवतानुदित प्रायम, तुम्ही कदाचित भगवंताचं यश, भगवंताची कीर्ती, भगवंताचे चरित्र जे अमल आहेत, जे अत्यंत पावन करणारे आहेत, निष्कपट बुद्धीने ते सांगितले नाहीत. प्रायम यशो भगवतो, भगवंताचे यश कीर्ती जी कशी आहे, अत्यंत अमल. अमल म्हणजे ज्याला कुठेही मळ नाही, कुठेही तिथे खोटेपणा नाही. येणय वासो न तुष्येत मन्येत दर्शनम खिलम. आणि म्हणून त्या भगवंताच्या कथेचं गायन तुम्ही अंतःकरणपूर्वक केलं नाही, म्हणून कदाचित अनुदित प्राय म्हणून प्रायम विमलम भगवद्यशो विनाएव अधर्मादी ज्ञाने नासौ भगवन न तुष्यते. भगवंत अज्ञान नष्ट करणार आहे, धर्मादी ज्ञान केवळ बाकीच्या गोष्टींनी कधीच संतुष्ट होत नाही. तदेव दर्शनम ज्ञानम खिलम न्यूनम मन्यते हम. म्हणून भगवंत इतर कुठल्याच गोष्टींनी संतुष्ट पावत नाही, जितका तो भगवंताच्या भक्तीने आनंदित होतो. भक्ती जोपर्यंत तुमच्या भक्तिप्रेमातील आचार, अनुभव, यातील तत्व प्रतिपादन हे भागवत शास्त्रामध्ये घडलेलं आहे. मुख्यतस्तु महत् कृपया व आधी महत् श्रेष्ठ दर्जाच्या व्यक्तींची कृपा झाली पाहिजे, तरच आपल्याला भगवंताचं प्रेम प्राप्त होऊ शकतं. तुम्ही त्याचं वर्णन केलं नाही. नयद वतश्चित्र पदम हरेर यशो जगत पवित्रम प्रगणित करेचित तद्वायसम तीर्थ मुशंती मानसा नयत्र हंसा निर्मंत शिक्षया. या ठिकाणी मोठं सुंदर विवरण केलेलं आहे की नयस वचश्चित्र पदम, तुम्ही सगळं काही वर्णन केलं, सगळे शब्द वर्णन केले, पण नुसत्या शाब्द वर्णनाने अलंकार, त्याचप्रमाणे मोठमोठे वृत्त, रचना, अलंकार हे सगळं वर्णन केलं, पण काय नाही वर्णन केलं, भगवंताची भक्ती नाही सांगितली. मग भक्ती नाही सांगितली, सगळे अलंकार व्यर्थ आहेत. भाषेचे अलंकार तुम्ही खूप केले. न यद वचश्चित्र, वचश्चित्र शब्दाने त्यांनी वाणीतल्या सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या सगळ्या तुम्ही वर्णन केल्या, पण त्या सगळ्यामध्ये भगवंताचं प्रेम नसल्यामुळं ते म्हणतात ननु भगवद्यश तुम्ही वर्णन केलं नाही. आणि धर्म हा खरा कोणता आहे तर भगवंताची भक्ती हाच धर्म आहे. वासुदेव व्यतिरिक्तान्य विषयानेव, भगवंताच्या शिवाय बाकी सगळे विषय व्यर्थ आहेत. विषयम वाक् चातुर्यम खिलमित्ये वाह. वाक्चातुर्य, वाक्चातुर्य, वाग्वैभव. मुकुंदराजांनी विवेक सिंधूत असं म्हटलंय की भगवंताच्या भक्तीशिवाय, ज्ञानाशिवाय हे सगळं जे वाक्चातुर्य व्यर्थ आहे. भाषेचे उपलवणे हे तो भाषेची नागवणे. भाषेचं केवळ वैभव व्यक्त केलं म्हणजे कुणी ज्ञान सांगितलं असं नाही, कुणी भक्ती सांगितली असं नाही. तर भक्ती कशी पाहिजे? चित्रपदम, तुमच्या वाणीमधून भगवंताचं अंतःकरण प्रगट झालं पाहिजे. आणि तद्वायसम तीर्थ मुशंती मानसा, तुलना केली आहे. वायस म्हणजे कावळा आणि हंस म्हणजे हंस जो राजहंस आहे. राजहंस फक्त काय खातो तर मोती खातो, आणि वायस कावळा घाणीमध्ये लोळतो. ते म्हणतात जी वाणी भगवंताची कथा गात नाही, ज्या वाणीमधून भगवंताच्या कथेचं विवरण होत नाही,
ती वाणी म्हणजे गटारगंगा आहे. आणि ज्या वाणीतून भगवंताच्या यशेचं, भगवंताच्या कथांचं चिंतन घडतं, ती वाणी म्हणजे ते म्हणतात हे मानस सरोवर आहे. का मानस सरोवरामध्ये फक्त राजहंस राहतात, बाकीच्या ठिकाणी राजहंस राहत नाहीत. राजहंसाचं राहण्याचं ठिकाण मानस सरोवर आहे. त्यांनी विवरण केलेलं आहे की यथा प्रसिद्ध हंसा मानससे सरसिचरम, मानस सरोवरामध्येच हंस राहतात आणि त्याच ठिकाणचे कमल तंतू, कमलामध्ये असलेले बारीक बारीक केसर तंतू किंवा त्याला पद्मखंड त्याचं सेवन करतात. आणि कावळे मात्र घाणीमध्ये, गटारगंगेमध्ये किडे मकोडे खात राहतात. तेव्हा वाणी तीच आहे, पण जी वाणी भगवंताच्या नावाचा उच्चार करत नाही ती वाणी म्हणजे गटारगंगा आहे. आणि ज्या वाणीतून भगवंताचं नामस्मरण घडतं ती वाणी म्हणजे मानस तीर्थ आहे किंवा मानस सरोवर आहे. म्हणून असं म्हटलंय की वाणी अशी कशाला, भगवन नाम घेई वाणी अशी कशाला. भगवंताचं जे नाव घेत नाही अशी वाणी उपयोगाची नाही, ती वाणी कामाची नाही. म्हणून ते म्हणतात तद्वाय समतीर्थ मुशंती मानसा न यत्र हंसा निर्बंध शिक्षाया. त्या ठिकाणी हंस कधीच राहणार नाहीत. तद्वाग विसर्गो जनताग विप्लवो यस्मिन् प्रतिश्लोक मबद्धवत्यपि नामान्यनंतस्य यशोंकितान्यत शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवाः. मग तुम्ही म्हणाल आम्ही देवाचं नाव घेतो, पण आम्हाला देवाचं नाव घेताना उच्चारच जमत नाही हो. आम्ही विष्णू सहस्रनाम वाचतो, पण विष्णू सहस्रनामातले उच्चार फार अवघड आहेत. ते म्हणतात असू द्या ना, उच्चार हळूहळू येत राहतील. का? तद्वाग विसर्गो जनता अघ विप्लवो. अघ विप्लव, अघ म्हणजे पाप, पाप नष्ट करणाऱ्या भगवंताचं शब्द आहे. भगवंताचं नाव असल्यामुळं ते कसंही घ्या, कुठूनही घ्या, कोणत्याही पद्धतीने घ्या. अहो उठत बसता काम करिता, तुम्ही उठताना घ्या, बसताना घ्या, काम करताना घ्या, सदा देता घेता. जनाबाई ही श्रेष्ठ संत भक्त, भगवंताच्या प्रेमाने तल्लीन झालेली विठ्ठलाच्या. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझे गेले मडे तुझं पाहुनी काळ रडे. अरे 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 विठ्या, अरे विठ्ठला विठ्या म्हणते. ती म्हणते की वेशीपाशी मी आले आणि वेशीपाशी उभे राहून मनगटावर तेल घाला कुणी, मनगटावर तेल घालून मी बोंब मारते आणि वेशीपाशी येऊन मी येसवा झाले म्हणते आणि शिव्या देते दासी जनी. ओव्या नाही गात, शिव्या गाते. मग त्या शिव्या भगवंताच्या साठी लोक भक्तीने स्तोत्र गातात आणि इथं शिव्या देते. हे भक्त आहे का? म्हणे हो, हे आत्यंतिक भक्त आहे. का? तिच्या शिव्या सुद्धा भगवंताला गोडच लागतात. कारण ज्या अंतःकरणपूर्वक ती बोलते ते अंतःकरण प्रेमाचे. दिसायला वरती शिव्या आहेत, कारट्या हा शब्द आई देते मुलाला म्हणते, पण त्या म्हणण्याच्या मागं प्रेमच असतं. म्हणून अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझे गेले मडे तुझं पाहुनी काळ रडे. म्हणून ही शिव्या देणारी जनाबाई सुद्धा शिव्यातून ओव्यास गाते असं दिसतं. कारण श्लोक अबद्धवत्यपि, त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम असल्यामुळं ते अबद्ध जरी असलं, वाईट असलं, शिव्या असल्या तरी सुद्धा नामान्य नंतस्य यशोंकितानि यत्. ते म्हणतात नाम भगवंताचं असंय, भगवंताचे यशच असेल की ते कसेही गा, कोणत्याही पद्धतीने गा, कोणत्याही पद्धतीने सांगा, त्यात भगवंताच्या नावातच तो अर्थ आहे, सामर्थ्य आहे. की जे यश भगवंताच्या नावात आहे, जो ऐकतो गातो तो मुक्तच होतो. आणि साधू या ठिकाणी एवढ्या एका श्लोकाने भक्ती कशी करावी हे सांगितलंय. भक्ती कशी करावी तुम्ही विचारू नका, मला हे येत नाही, कशी शिकावी. भक्ती शिकण्याची काही येत आहे का? भक्ती शिकण्याची काही वर्ग आहेत का? भक्ती शिकण्यासाठी काही ट्युशन आहे का? नाही. भक्ती ही ट्युशन नाहीये, ती इंट्युशन आहे.
ते आतून येते. आणि जे आतून जेव्हा येते, भक्तीचं शास्त्र सांगताना एकाच श्लोकात भागवतकारांनी सांगितलंय नारदाच्या तोंडी, काय? गायंती गृणंती साधवा. साधू लोक तल्लीन होऊन गातात, नाचतात, दंग होतात, ते तल्लीन होतात, स्वतःच्या देहाचा देखील विचार करत नाहीत. का? ते म्हणतात, अहो मी गातो, मी नाचतो, तल्लीन होतो भगवंताच्या नावात. पहा ना तुम्ही, वारकरी या वारीमध्ये नाचत गाचत, त्याला नाचत पंढरीला जाऊ, नाचत गा. मग तो आपण आल्यावर म्हणतो पाय दुखले नाहीत का? नाही दुखले. अहो देहावरच नव्हते, पाय कसे दुखतील? देहावर असतील तर आपले पाय दुखेल. देहच या ठिकाणी भगवंताशी समर्पित केलेला असतो, हे देहावरच नसतात. म्हणून ते म्हणतात गृणंती. हे सगळे साधू लोक भगवंताच्या नावात तल्लीन होतात, भगवंताचं नावच घेत राहतात आणि भगवंताच्या नावातच तल्लीन होऊन गात नाचत त्या ठिकाणी माझ्याकडे कुणी पाहिल, माझं तोंड कसं होईल हे पाहत नाहीत ते. का? ते म्हणतात आमच्याकडे काय पाहायचंय, देवाकडे पहा. तेव्हा आपल्या आत्मविस्मृत जाणीवेत, आत्मविस्मृत म्हणजे स्वतःला विसरून भगवंताशी तल्लीनता एवढी असते की त्या तल्लीनतेमध्ये ते नाचतात, गातात, तल्लीन होतात. त्या नावामध्ये भगवंताच्या अंतःकरण द्रवित होऊन प्रेममय अंतःकरणाने ते गात राहतात. अशी ही भक्ती केली म्हणजेच भक्तीची प्राप्ती होते. म्हणून ते म्हणतात की भक्तांच्या भगवत प्रेमातून ही शास्त्रदृष्टी आपोआपच प्रगटते. या भक्ती ही शिकता येत नाही, ती शिकवण्याची वस्तू नाही. का? ती अंतःकरणात उगवली पाहिजे, उदित झाली पाहिजे. म्हणून नामान्यनंतस्य यशोंकितान यत् शृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवा नैष्कर्म्यमप्यच्युत भाववर्जितम न शोभते ज्ञानमलं निरंजनम कुतः पुनः शाश्वत दभ्रमीश्वरे न चार्पितम कर्म यदप्य कारणम. ते म्हणतात की ज्ञान कितीही माणसाला प्राप्त झालं, नैष्कर्म्य प्राप्त झालं, नैष्कर्म्य सगळ्यात श्रेष्ठ आहे. नैष्कर्म्य म्हणजे कर्म करून त्याच्यावरची आपली अहंता बाजूला करणं म्हणजे नैष्कर्म्य. पण हे जर भाववर्जित असेल, त्याच्यात भक्तियुक्तता नसेल, तर हे नैष्कर्म्यही निरर्थक आहे. नैष्कर्म्य श्रेष्ठ आहे, पण नैष्कर्म्यामध्ये जर अंतःकरणातला भाव नसेल तर तिथं देव नाही. भाव तिथे देव. अंतःकरणात भाव पाहिजे, तर अंतःकरणातून भगवंताची प्राप्ती होईल. भाव हा अंतःकरणात असेल तरच हा प्रगट होईल भगवान. ज्या वेळेला हे आपल्या दामाजी पंत यांनी कोठार लुटवले आणि भगवंतांनी विठू महार म्हणून रूप धारण केलं आणि सगळे पैसे जेवढे दुष्काळामध्ये लोकांना वाटले त्या सगळ्या धान्याचे पैसे त्या ठिकाणी दिले आणि राजाला सांगितलं, महाराज लवकरात लवकर तुमचे पैसे मिळाले. म्हणले कुणी दिले? ते म्हणले कुणीतरी एक विठू महार आला होता म्हणजे त्यांनी दिले. त्या विठू महाराजांनी दिले म्हटल्याबरोबर हे लोक म्हणायला लागले. रसीद जेव्हा दिली तेव्हा राजा म्हणलं थोडं थांबा आता. ते म्हणलं नाही, अहो इथं नाही भक्तीचं पाणी, राहू कुठेवर तांदू द्यावानी. अहो इथं भक्ती नाही, मी राहत नसतो इथं. जिथं भक्ती आहे तिथं मी राहतो. आणि ताबडतोब निघून गेले. नंतर दामाजी पंतांनी पाहिलं, अरे 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 भगवान स्वतः माझ्यासाठी आला, ज्यांनी माझ्यासाठी पैसे भरले आणि रसीद मला पाठवून दिली. सांगायचं तात्पर्य असं की नैष्कर्म्यमप्यच्युत भाववर्जितम न शोभते ज्ञानमलं निरंजनम. या ठिकाणी भागवतकार म्हणतात नैष्कर्म्य जरी असलं तरी जर भाव नसेल तर ते निरर्थक आहे, भाव असेल तर सगळं सार्थक आहे. अंतःकरण पाहिजे. म्हणून ते म्हणतात कुतः पुनः शाश्वत भ्रमीश्वरे. कुतः पुन्हा असा शब्द वापरलाय. कुठे पुन्हा? शाश्वत भद्रमीश्वरे. भगवंताचं नावच भद्रकारक आहे, मग अभद्र कसं राहील? ते म्हणतात जर आपण भगवंताच्या साठी सगळे कर्म समर्पित केले तरच भगवान अंतःकरणपूर्वक आपल्याला नैष्कर्म्यता प्राप्त करून देतो आणि सगळे त्याचे जे कर्म आहेत ते आपल्यावरती घेतो. न चार्पितम कर्म यदप्य कारणम. याप्रमाणे भगवंताच्या नैष्कर्म्य
तदैकारत्वा निष्कर्मता रूपे नैष्कर्म्यम. ब्रह्म तदैकारता जरी प्राप्त झाली तरी जर भाव नसेल तर अज्यते नेनेन तेजन उपाधिस्त तन्निवर्तकम निरंजनम असं म्हणून ते म्हणतात. एवं भूत मपि ज्ञानमच्युते भावो भक्तीर तद्वर्जितम चेद मत्यर्थम न शोभते. भाव आणि भक्तीला किती महत्व दिलंय इथं आपल्या लक्षात येईल. आणि हे भक्ती म्हणजे फल आहे. आणि म्हणून तदा शश्वत साधन काले फल कालेच्या भद्रम दुःख रूपम यत काम्य कर्मम यदप्य कारणम. काम्यकर्म जे आपण करतो ते अंतिमतः दुःखरूप आहे, कारण आपल्याला इच्छा असते. पण जेव्हा आपण काम्यकर्म करत नाहीत, भगवदर्पण वृत्तीने आपण करतो, तेव्हा हे भगवदर्पण वृत्तीने केलेलं कर्म हेच खऱ्या अर्थाने भगवंताला प्राप्त होतं. याप्रमाणे ते म्हणतात भगवंताच्या भक्तीचं मूळ सूत्र आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा भागवतामध्ये भक्तिशास्त्र कसं सांगितलंय, भक्तीचं स्वरूप कसं सांगितलंय, भक्ती कुणी कशी केली म्हणून सांगितलंय, हे या ठिकाणी एका श्लोकाने नारदाने सांगितलं. या 2-3 श्लोकामध्ये त्याचं विवरण केलं. आता यानंतर अमोघ दृष्टीने नारदाने हे पाहिलं आणि सांगितलं की हे व्यास महर्षी, तुम्ही भागवत ग्रंथ सांगा, भागवत सांगा तरच तुमच्या अंतःकरणाला शांतता लाभेल. तेव्हा ज्या ग्रंथाने व्यास महर्षींच्या मनाला शांतता लाभली असा हा ग्रंथ आहे. म्हणून हा शांतता प्राप्त करून देणारा, निर्वेद स्थिती प्राप्त करून देणारा हा ग्रंथ आहे. आता यानंतर व्यास महर्षी यांच्या भागवत ग्रंथाला ते कसे प्रारंभ करतील तो सगळा मग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरहर विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.